यावर्षी 5 ऑगस्ट 2026 ला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतात आल्या या गोष्टीला 2 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली। त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली, ते म्हणजे त्या डिसेंबर 2026 मध्ये बांगलादेशला परत जाणार आहेत। आता अर्थात शेख हसीना बांगलादेशला परत जाणार म्हणल्यानंतर त्या कशा जाणार हा प्रश्न अर्थातच तयार होतो, कारण बांगलादेशने त्यांचा पासपोर्ट ऑलरेडी रिवोक केलेला आहे। आता ही जबाबदारी असणार आहे भारत सरकारवरती। अर्थात भारत सरकारचं याच्याबद्दल क्लेरिफिकेशन आलंय की आमचा शेख हसीना काय म्हणाले याच्याशी संबंध नाही, पण तरी देखील भारत शेख हसीनांना बांगलादेशमध्ये परत कसं पाठवणार हा अत्यंत महत्त्वाचा आणि गहन प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। पण दुसऱ्या बाजूला आणखी एक गोष्ट घडली, ज्या वेळेला त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेनंतर शाकिब अल हसनच्या घरावरती हल्ला केला गेला, त्याच्या घरावरती जाळपोळ देखील केली गेली। या सगळ्या घटना घडायचं कारण काय, म्हणजे शाकिब अल हसनचा या प्रकरणाशी काय संबंध आहे तेही बघूया आणि मुळात बघायला पाहिजे की बांगलादेशच्या पंतप्रधान परत जाण्याचा भारताला फायदा आहे, पण त्या जाणार कशा आणि काय याच्यामध्ये नेमका भारताचा प्लॅन चाललाय किंवा भारताच्या सुरक्षा यंत्रणांचा काय विचार आहे हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आता याला थोडीशी पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे। 5 ऑगस्ट 2024 ला शेख हसीना बांगलादेशमधून भारतात आल्या होत्या, कारण त्याच्या अगोदर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये एक जेन झी रिव्हॉल्युशन झाली। या जेन झी रिव्हॉल्युशन मधून अनेक नेते नव्याने उदयाला आले आणि या जेन झी रिव्हॉल्युशनच्या काळातच तिथली जी तेव्हाची संसद होती ती बरखास्त केली गेली। सगळ्या निवडणुकी वगैरे सगळं बरखास्त झालं आणि शेख हसीनांना बांगलादेश सोडून भारतात यावं लागलं। या गोष्टीला आता 2 वर्ष पूर्ण झाली। या मधल्या काळात काय झालं तर तिथे एक इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजे हंगामी सरकार आलं मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली। नंतर या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका पार पडल्या आणि बीएनपी म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या पक्षाची सत्ता आली आणि तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान झाले। पण या निवडणुकीमध्ये शेख हसीनांची जी अवामी लीग नावाची पार्टी आहे या पार्टीला निवडणुकीत सहभाग घेता येत नव्हता, कारण त्या पक्षावर बंदी घातलेली होती। त्यामुळे शेख हसीनांची अशी अर्थातच इच्छा आहे की आपण बांगलादेशला परत जावं आणि परत निवडणूक लढवावी आणि लोकांनी ठरवावं की आपण काय करावं ते। पण मधल्या काळात एक गोष्ट घडली, ती म्हणजे शेख हसीना यांच्यावरती अनेक आरोप केले गेले। या आरोपांनुसार त्यांनी जुलै ऑगस्ट मध्ये जी जेन झी रिव्हॉल्युशन झाली त्या काळात 1400 लोकांचा जो मृत्यू झाला त्यासाठी त्यांना जबाबदार धरलं गेलं आणि त्या मृत्यूबद्दल त्यांना इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनल, नाव इंटरनॅशनल असलं तरी हे बांगलादेशमध्येच आहे, त्यांनी फाशीची शिक्षा दिली आणि त्याप्रमाणे जर शेख हसीना तिकडे गेल्या तर त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल असं सांगितलं जातंय। आता मुद्दा असा आहे की मग शेख हसीना तर म्हणतायत मी जाणार, ते कसं? आता शेख हसीनांनी जी पत्रकार परिषद घेतली 5 ऑगस्टला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी डिसेंबर 2026 मध्ये जाणार आहे आणि त्यासाठी त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यासाठी अवामी लीगचे जे इतर काही नेते होते ते देखील त्यांच्यासोबत होते। या पत्रकार परिषदेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त ऑडिओ ओनली पत्रकार परिषद होती, म्हणजे पत्रकारांनी प्रश्न विचारायचा, शेख हसीना जे बोलणार ते ऐकायला येणार पण शेख हसीना यामध्ये दिसणार नाहीत, अशा पद्धतीची ही पत्रकार परिषद होती। ही त्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं किंवा त्यांची तब्येत कशी आहे काय आहे या इतर कारणांमुळे ठेवलेली असेल किंवा त्यांचं लोकेशन कळू नये म्हणून देखील ठेवलेली असेल। आता याच्यानंतर मग प्रश्न असा निर्माण होतो की त्या बांगलादेशमध्ये गेल्यानंतर काय होणार। एक होऊ शकते, पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अटक होऊ शकते, दुसरी गोष्ट म्हणजे अटक होऊन त्यांना फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते, तिसरी एक गोष्ट होऊ शकते ती म्हणजे बांगलादेशमधला जेन झी मागच्या वेळीसारखा रस्त्यावर उतरू शकतो आणि त्यांना रस्त्यावरच मारलं जाऊ शकतं किंवा तशा प्रकारची एखादी घटना देखील घडू शकते। या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत। दुसऱ्या बाजूला प्रश्न असाही आहे की त्यांचा जो पासपोर्ट आहे तो बांगलादेशनं रिवोक केलाय, त्या काय भारताच्या सिटीजन नाहीत, दुसऱ्या बाजूला त्या बांगलादेशच्या सिटीजन देखील नाहीत। त्यामुळं मग शेख हसीनांचं आत्ताचं स्टेटस काय आहे, त्यामुळं जर त्या जायचा प्रयत्न करतील तर बॉर्डरवरती त्यांना हटवलं जाऊ शकतं आणि परत पाठवलं जाऊ शकतं, कारण बांगलादेशमध्ये जे सत्याचे नेतृत्व आहे त्यांना नवीन कटकट बांगलादेशमध्ये नको आहे। अर्थात तारिक रहमान जे बीएनपीचे आहेत त्यांना नको, जमाते इस्लामीला तर शेख हसीना कधीच नको होत्या, राहिला एक नवीन पक्ष एनसीपी म्हणजे नॅशनल सिटीजन पार्टी जो जेन झींचा पक्ष आहे त्यांना देखील शेख हसीना नको आहेत। त्यामुळे शेख हसीना तिथं नको असताना देखील कशा जाणार आणि यासाठी काहीतरी व्यवस्था भारताला करावी लागेल।
कारण शेख हसीनांना आपण आपल्याकडं व्यवस्थितपणे आश्रय दिलाय, तर हा आश्रय व्यवस्थितपणे पूर्ण होऊन त्यांचं त्यांच्या देशामध्ये जे प्रत्यार्पण आहे ते देखील व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता प्रत्यार्पण याचा अर्थ असा होतो की आपण ऑफिशियली त्यांना हँडओव्हर करतो त्या देशाला, म्हणजे हस्तांतरण. असं देखील करून चालणार नाही, कारण तसं केलं तर त्यांना शिक्षा केली जाईल. त्यामुळे भारत त्यांना कसं पाठवणार याची भारतावर जबाबदारी आहे, आणि याच्यासाठी डिसेंबर 2026 एक महत्वाचा प्लॅन असू शकतो. आता तो प्लॅन काय असू शकतो ते थोडक्यात सांगतो. डिसेंबर 2026 मध्ये शेख हसीना बांगलादेशला जाणार आहेत. त्याच वेळेला एक दुसरी महत्वाची घटना घडणार आहे, ती म्हणजे डिसेंबर 2026 मध्ये बांगलादेश आणि भारत या दोघांच्या मध्ये असणारा गंगा वॉटर ट्रीटी संपणार आहे. याची मुदत 30 वर्षांची होती. डिसेंबर 1996 मध्ये हा करार झालेला होता, आणि हा करार डिसेंबर 2026 ला संपणार आहे. या कराराअंतर्गत काय आहे तर बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये गंगा नदीचं जे पाणी आहे ते निम्म्यानं वाटून घ्यावं. म्हणजे कसं, जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत पावसाळा नसतो, त्यामुळे पाण्याची कमतरता भारतात देखील असते, बांगलादेशमध्ये देखील असते. यावेळेला फरक्का बराज जो कलकत्त्याजवळ आहे, तिथल्या बराजमधनं थोडंसं पाणी बांगलादेशकडे वळवलं जातं, आणि हे 50-50 पाणी घेतलं जातं. याच्यामध्ये मग पाणी किती आहे याच्यावरती निर्णय घेतले जातात. पण मुद्दा असा आहे की हा करार संपल्यानंतर भारत तो करार पाळणार का? कारण मागच्या काही दिवसामध्ये एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे बांगलादेश हा आता पाकिस्तानच्या उंजळीनं पाणी प्यायला लागलाय. पाकिस्तानचे अनेक नेते बांगलादेशमध्ये चाललेत. ह्या सगळ्या घटना घडत असताना बांगलादेशनं जून महिन्यातच भारताला सांगितलंय की आपल्याला नवीन करार करायला पाहिजे, पण भारतानं त्याला लक्ष दिलं नाही किंवा इग्नोर केलंय. आता भारत इग्नोर करतोय, म्हणजे याचं कारण भारत पाकिस्तान बरोबर जो इंडस वॉटर ट्रीटी आहे तो सध्या पाळत नाही आहे. मग पाकिस्तानच्या ओंजळीनं पाणी पिणाऱ्या बांगलादेश बरोबरचा गंगा वॉटर ट्रीटी भारतानं का पाळावा? त्यामुळे भारत कदाचित तो न पाळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं ही जी अरेंजमेंट सध्या केलेली आहे ती बंद केली जाऊ शकते. आता याच्यामध्ये एक शक्यता अशी देखील होऊ शकते, ती म्हणजे बांगलादेश जर शेख हसीनांना डिसेंबर 2026 मध्ये बांगलादेशमध्ये येऊ देत असेल, त्यांना तिथं योग्य ट्रीटमेंट दिली जाणार असेल, जी काय कायद्याप्रमाणे फेअर ट्रायल आहे ती त्यांची होईल, पण त्यांना अटक केली जाईल किंवा फाशी दिली जाईल किंवा त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट केलं जाईल, असं जर काही करणार नसेल तर भारत बार्गेनिंग करू शकतो. कारण बांगलादेश बरोबर जो काही आताचा गंगा वॉटर ट्रीटी आहे त्यामुळे भारताचं काही असं विशेष नुकसान होत नाही. त्यामुळे हा ट्रीटी कंटिन्यू करण्यात भारताला काही विशेष नुकसान नसल्यामुळं जर शेख हसीनांच्या बदल्यात भारत जर हा करार कंटिन्यू करत असेल तर अशी एक शक्यता होऊ शकते की बांगलादेश शेख हसीनांना फेअर ट्रीटमेंट देईल, आणि त्यामुळे शेख हसीना बांगलादेशमध्ये जातील. भविष्यात तिथे निवडणुका झाल्या, शेख हसीना किंवा त्यांचा जो अवामी लीग आहे पक्ष तो जर सत्तेत आला तर भारत आणि बांगलादेशमधले संबंध सुधारू शकतात. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा शेख हसीनांचं सरकार बांगलादेशमध्ये असतं त्या वेळेला भारत आणि शेख हसीना किंवा भारत आणि बांगलादेश यांचे संबंध चांगले राहतात. त्या तिथून सत्तेतून गेल्या की मग इतर जे पक्ष येतात त्यांच्याबरोबर आपले तेवढे चांगले संबंध नसतात. त्यामुळं भारताच्या दृष्टीनं फायद्याचं हे आहे की शेख हसीना आणि त्यांचा अवामी लीग हा पक्ष सत्तेत राहील, पण ते कसं हे भारताला सुनिश्चित करावं लागेल. आता यामध्ये आणखी एक गोष्ट घडली, ती म्हणजे शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेच बांगलादेशमध्ये शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला झाला. हा प्रश्न ऍक्च्युअली मला देखील पडला की त्याच्या घरावरती हल्ला करायचं कारण काय? तर त्याच्याबद्दलची एक गोष्ट अशी आहे की शाकिब अल हसन हा अवामी लीगचा कार्यकर्ता होता, आणि त्यानं 2023 मध्ये अवामी लीग हा पक्ष जॉईन केलेला होता. त्यानं 2024 ची निवडणूक लढवलेली होती. तो अवामी लीग ह्या पक्षाचा नेता देखील होता. तो खासदार झालेला होता जानेवारी 2024 मध्ये. त्यामुळं तो शेख हसीनांच्या जवळचा आहे, म्हणून त्याच्यावरती एक प्रकारे बांगलादेशमध्ये त्याला टार्गेट केलं जाते. आणि परवाची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये तो तिथं व्हर्च्युअली हजर होता, म्हणजे त्यानं ऑनलाईन ती प्रेस कॉन्फरन्स जॉईन केलेली होती, म्हणून त्याच्या घरावरती हल्ला झालाय असं समजते. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, शेख हसीना जेव्हापासून बांगलादेशमध्ये गेलेल्या नाहीत तेव्हापासून शाकिब अल हसनला देखील बांगलादेशमध्ये येऊ दिलेलं नाही. गेल्या जवळजवळ 2 वर्षापेक्षा जास्त शाकिब अल हसन हा बांगलादेशच्या बाहेर राहतोय. काही काळ तो श्रीलंकेत राहतोय, काही काळ तो न्यूयॉर्कमध्ये राहतोय, वेगवेगळ्या ठिकाणी राहतोय, पण सध्या तो श्रीलंकेमध्ये आहे, कुठली तरी सिरीज वगैरे खेळतोय. आणि त्याच्यावरती एक आरोप असा देखील केला गेलाय, 5 ऑगस्टला जो काही तिथं घटना घडल्या, या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्याचा खून झाला होता. या खुनाच्या आरोपामध्ये शाकिब अल हसनला गुन्हेगार ठरवले किंवा त्याच्यावरती आरोप टाकलेले आहेत.
मग शाकिब अल हसन खरं तर त्यावेळेला तिथं नव्हता, तो तेव्हा होता कॅनडामध्ये, पण तरी देखील त्याला आरोपी नंबर 28 केलं गेलंय आणि त्याच्यावरती आरोप लावलेत की त्यानं खून केलाय. प्रत्यक्षात त्यानं केला नसला तरी बांगलादेशमधलं सरकार कसं चालतंय आणि बांगलादेशमध्ये काय कायदा सुव्यवस्था आहे याचं हे एक उदाहरण म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो आणि म्हणूनच त्याच्या घरावर देखील सध्या हल्ले होत आहेत. तर शेख हसीना डिसेंबरमध्ये कशा रिटर्न जाणार आणि त्या रिटर्न जाण्यासाठी भारत काय प्रयत्न करणार आणि भारताच्या दृष्टीनं शेख हसीना बांगलादेशमध्ये असणं का महत्वाचं आहे आणि त्यासाठी भारत काही पायऱ्या पुढे जाऊन कशा काही हालचाली करू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.